Good morning students, welcome in fifth video of chapter 2 real number of 9th class. Now in this video we see the representation of irrational number on number line. तर या पाचव्या व्हिडिओमध्ये आपण अपरिमेय संख्या या संख्या रेषेवर कशा दाखवायच्या हे आपल्याला पाहायचं आहे. आता हे इरॅशनल नंबर, हाऊ टू रिप्रेझेंट इरॅशनल नंबर ऑन नंबर लाईन. फर्स्ट वी सी दॅट द नंबर लाईन. संख्या रेषेबद्दल माहिती थोडक्यात माहिती घेऊत आपण. सुरुवातीला 0 1 2 3 -1 -2 -3. This is a number line. Positive numbers are lies to the right of the 0 and negative numbers are lies to the left of the 0. We know that. आपल्याला माहिती आहे की संख्या रेषेवर सर्व धन संख्या ह्या शून्याच्या उजव्या बाजूला असतात, तर ऋण संख्या ह्या शून्याच्या डाव्या बाजूला असतात. आता संख्या रेषेवर प्रत्येक संख्या दाखवू शकतो. आपण दाखवले, नैसर्गिक संख्या दाखवलेत, परिमेय संख्या दाखवलेत. आता या ठिकाणी आपल्याला परिमेय संख्याचा विचार जर केला, ए आणि बी या कोणत्याही दोन परिमेय संख्या जर घेतल्या तर या दोन संख्या रेषेवरील या दोन परिमेय संख्येच्या दरम्यान अनंत परिमेय संख्या असतात, हे आपल्याला माहिती आहे. इन द गिवन टू रॅशनल नंबर्स ए अँड बी देर आर इन्फिनाइटली मेनी रॅशनल नंबर्स आर लाईज बिटवीन ए अँड बी. वी नो दिस. हाऊ टू फाइंड द नंबर? Take the first sum of the two given rational number and divide by 2, then we get the number between these two number. म्हणजे ए आणि बी या दोन परिमेय संख्येच्या दरम्यान ज्या अनंत संख्या असतात ते काढायचं असेल तर या दोन परिमेय संख्येची बेरीज करायची, आलेल्या बेरजेनं 2 न भागायचं, म्हणजेच ए प्लस बी बाय 2. दिस नंबर वी गेट. This number is lies between these two numbers. We know this. Now we have to represent irrational numbers. Irrational numbers means √2, √3, √5, √6 dash dash dash. Such numbers we have to represent on the rational numbers. Positive irrational numbers lies to right of the 0 and negative number lies to the left of the 0. म्हणजे ऋण वर्गमुळात 2, वर्गमुळात 3, वर्गमुळात 5, वर्गमुळात 6 टिंब तसंच वजा वर्गमुळात 2, वजा वर्गमुळात 3, वजा वर्गमुळात 5 टिंब या अपरिमेय संख्या आहेत. तर या अपरिमेय संख्या, धन अपरिमेय संख्या शून्याच्या उजव्या बाजूला येतील आणि ऋण अपरिमेय संख्या या शून्याच्या डाव्या बाजूला येतील. आता जेव्हा आपण व्हेन वी रिप्रेझेंट द इरॅशनल नंबर ऑन नंबर लाईन, जेव्हा आपण अपरिमेय संख्या या संख्या रेषेवर दाखवणार आहोत त्यावेळेस आपल्याला सुरुवातीला माहिती पाहिजे की या संख्या नेमक्या कुठे येतात. म्हणजे √2 कुठे येते, √3 कुठे येते, √5 कुठे येते, √6 कुठे येते नेमकी, ती आपल्याला पहिल्यांदा ठरवावं लागेल. नंतर वी कॅन रिप्रेझेंट दीज नंबर्स इरॅशनल नंबर ऑन नंबर लाईन. नाव ऑब्झर्व दिस. √1, √2, √3, √4, √5, √6, √7, √8, √9 dash dash dash. First we have to take the square root of these number. आता या संख्या आपण घेतल्या तर यांचं वर्गमूळ सुरुवातीला घेतो आपण. स्क्वेअर रूट 1 मीन्स 1. √2चं वर्गमूळ निघत नाही म्हणजे हे असंच येईल √2. √3चं स्क्वेअर रूट निघत नाही, √3. √4 मीन्स 2. √5चं वर्गमूळ निघत नाही, √5. √6चं निघत नाही, √6. √7चं निघत नाही वर्गमूळ, √7 असंच येईल. √8चं निघत नाही, हे असंच येईल. आता √9 मीन्स 3, हे डॅश डॅश डॅश. आता या ठिकाणी 1 आणि 2 या परिमेय संख्या आहेत, 2 आणि 3 या परिमेय संख्या आहेत, 3, 4
याच पद्धतीने पुढे जायचं आहे आपल्याला. आता या ठिकाणी पाहिलं रूट आपल्याला जेव्हा रूट 2 आणि रूट 3 या परिमेय संख्या पॉझिटिव्ह असतील किंवा निगेटिव्ह असतील, पॉझिटिव्ह असतील उजव्या साईडला, निगेटिव्ह असतील डाव्या साईडला दाखवायचं आहे. आता या ठिकाणी रूट 2 आणि रूट 3 कुठे येतील नेमक्या, तर या दोन अपरिमेय संख्या ज्या आहेत ते लाईज बिटवीन 1 and 2 या दोघांच्या दरम्यानच येतील. म्हणजे जेव्हा when we represent root 2 or root 3 on number line, then these two numbers lies between the rational number 1 and 2. म्हणजे ज्यावेळेस आपण रूट 2 किंवा रूट 3 दाखवणार आहोत तेव्हा या दोन संख्या ह्या 1 आणि 2च्या दरम्यानच येतील. जेव्हा आपण रूट 2 डायरेक्ट दाखवता येईल, जेव्हा आपल्याला डायरेक्ट जर रूट 3 दाखवायचं असेल, when we represent root 3 on number line, first we have to represent root 2 then root 3. जेव्हा आपल्याला वर्गमुळात 3 ही संख्या अपरिमेय संख्या संख्ये रेषेवर दाखवायची असेल तेव्हा सुरुवातीला तुम्हाला रूट 2 ही दाखवावी लागेल, त्याच्यानंतरच तुम्हाला रूट 3 दाखवता येईल. डायरेक्ट रूट 3 दाखवता येणार नाहीये. त्याच पद्धतीने रूट 5 दाखवायचं असेल, आता रूट 5, रूट 6, रूट 7, रूट 8 लाईज बिटवीन 2 and 3 इन द रॅशनल नंबर 2 and 3. रूट वर्गमुळात 5, वर्गमुळात 6, वर्गमुळात 7, वर्गमुळात 8 या अपरिमेय संख्या 2 आणि 3 या परिमेय संख्येच्या दरम्यानच येतील. या ठिकाणी सुद्धा रूट 5 जर तुम्हाला when we represent root 5 on number line, directly we represent root 5 आफ्टर 2. आपल्याला रूट 5 जेव्हा वर्गमुळात 5 ही अपरिमेय संख्या संख्ये रेषेवर जर दाखवायची असेल तर 2 नंतर आपण डायरेक्ट रूट 5 दाखवू शकतो. परंतु जेव्हा तुम्हाला रूट 7 दाखवायचं आहे, when we represent root 7, so first we have to represent root 5, root 6, then we can represent root 7. जेव्हा तुम्हाला वर्गमुळात 7 ही अपरिमेय संख्ये रेषेवर दाखवायची असते तेव्हा तुम्हाला अगोदर रूट 5, रूट 6, वर्गमुळात 5, वर्गमुळात 6 दाखवल्यानंतरच तुम्हाला वर्गमुळात 7 दाखवता येईल. जसं हे पॉझिटिव्ह संख्या आहेत त्याच पद्धतीने निगेटिव्ह संख्या या डाव्या साईडला याच पद्धतीने आपल्याला दाखवायचं आहे. आता एक उदाहरण घेतो फर्स्ट मी. एक्झाम्पल नंबर 1. रिप्रेझेंट एक्झाम्पल नंबर 1. represent root 2 on represent the irrational number, represent the irrational number root 2 on positive root 2 on number line. आता या ठिकाणी आपल्याला वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या संख्ये रेषेवर दाखवायचं आहे. आता रूट 2 ही कुठे येते नेमकी, 1 आणि 2च्या, ही पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह असल्यामुळे शून्याच्या उजव्या साईडला येणार आहे. यासाठी येईल कुठं ती नेमकी 1 आणि 2च्या दरम्यान येते, 1च्या नंतर लगेच येते. आता जेव्हा तुम्ही संख्या रेषा जेव्हा काढताय त्यावेळेस आपण अंतर ही लहान पहिली संख्या आहे म्हणून थोडं अंतर वाढवलं तरीही चालेल. इथं आपण आता रूट 2 लाईज टू द राईट ऑफ द 0. मग इथं आपण काय करू, पहिलं घेऊ इथं 0, ह्याला नाव देऊ ए. कंपॉस घ्या, टेक द कंपॉस, टेक सम डिस्टन्स. आता फर्स्ट सम नंबर आहे मग थोडं अंतर वाढून घेतलं तरीही चालेल. मी एवढं अंतर घेतोय. वन मार्क, हे दुसरा मार्क घ्यायचा आहे. आर्क काढून घ्यायचे. पहिल्या आर्कला येईल इथं 1, इथं येईल 2, पुढे घ्यायची गरज नाही आहे. आता हे झालं युनिट डिस्टन्स. इथं नाव देऊ तर आपण बी. आता नाव वी हॅव टू फर्स्ट ड्रॉप परपेंडिक्युलर.
ॲट पॉईंट बी. बीच्या ठिकाणी एक लंब काढून घेऊ. लंब काढण्याच्या दोन पद्धती आहेत, एक कंपासनं काढू शकताय किंवा सेट स्क्वेअरनं. पण कंपासनं काढलेलं योग्य असेल, मग कंपास घेतोय. बीच्या ठिकाणी थोडं स्टील पॉईंट बीच्या पुट द स्टील पॉईंट ॲट पॉईंट बी, टेक सम डिस्टन्स, draw arc to the right and left of the point B, one arc to the right of the point B. बी स्टील पॉईंट, कंपासचा स्टील पॉईंट बी, थोडा अंतर घ्यायचा कंपासमध्ये, स्टील पॉईंट बी वर ठेवायचं आहे. बीच्या डाव्या साईडला संख्या रेषेवर एक कंस काढायचा आहे, उजव्या साईडला संख्या रेषेवर एक कंस काढायचा आहे. कंस काढल्यानंतर आता स्टील पॉईंट जो आहे डाव्या कंस संख्या रेषेवरील डाव्या कंसावर ठेवायचा आहे. पुट द स्टील पॉईंट ऑन द आर्क टू द लेफ्ट हँड साइड ऑन द नंबर लाइन and take some distance. थोड़ा अंतर घ्यायचा. Do not change the distance between the two legs before we draw the two arcs. So draw after putting the steel point on this arc, draw one arc above the point B. Same, do not change the distance. Put the steel point on the arc to the right on the number line and draw the arc such that the arc intersect the first arc. Now draw the line. Draw the line. Show here right angle, perpendicular. Show, you have to show the right angle. Now this is 1 unit. So here we have to take also 1 unit. इथे एक एकक आहे, म्हणून या ठिकाणी सुद्धा एक एकक अंतर घ्यायचं आहे. मग कंपास घ्यायचा आहे. टेक द कंपास, पुट द स्टील पॉईंट ॲट पॉईंट ए अँड टेक द डिस्टन्स बिटवीन द टू लेग्स लाईक द डिस्टन्स ऑफ सेग ए बी. ए बी एवढं डिस्टन्स घ्यायचं आहे. एवढं डिस्टन्स घेतल्यानंतर आफ्टर टेकिंग द डिस्टन्स पुट द स्टील पॉईंट ॲट बी, बीवर ठेवायचं आहे आणि ड्रॉ अ आर्क ऑन द परपॅन्डिक्युलर. ज्या बी पॉईंटवर ठेवल्यानंतर जी लंब रेषा आहे त्या लंब रेषेवर एक कंस काढायचं आहे. at which the arc intersect the perpendicular, name this point C. या बिंदूवर नाव C द्यायचं आहे. This is a 1 unit. This is also 1 unit. हे सुद्धा एक एकक आहे. आता ड्रॉ द सेग AC. ही सेगमेंट काढून घ्यायचा आहे, हा रेख काढून घ्यायचा आहे. Now after drawing the segment AC, we get a triangle ABC. हा आपल्याला एक त्रिकोण मिळतोय. This is a right angle triangle. Now we know the length of seg AB, we know the length of seg BC. आपल्याला AB ची लेंथ माहिती आहे 1 युनिट, BC ची लेंथ माहिती आहे 1 युनिट. आता यावरून या ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल आहे. दिस इज राईट अँगल ट्रायंगल. तर आपल्याला AC हा राईट अँगल असल्यामुळे AC इज द हायपोटेनियस. द साइड अपोजिट टू राईट अँगल इज द हायपोटेनियस. सो अँगल B इज राईट अँगल. सो अँड साइड AC अपोजिट टू द राईट अँगल. सो सेग AC इज द हायपोटेनियस. पायथागोरसचा थेरम वापरून आपल्याला AC ची लेंथ काढता येते. आता यासाठी आपल्याला थोडक्यात लिहावं लागेल या ठिकाणी. इन ट्रायंगल ABC, अँगल ABC इज इक्वल टू 90 डिग्री. या ट्रायंगल ABC मध्ये B हा 90 डिग्री. सो राईट अँगल ट्रायंगल. सो युजिंग बाय पायथागोरस थेरम, hypotenuse square means AC square is equal to side square, one side square AB square plus another side square BC square is equal to, AC ची आपल्याला लांबी लेंथ माहिती नाही, BC ची लेंथ माहिती आहे 1 स्क्वेअर प्लस BC 1 square is equal to 1 square 1 plus B 1 square 1. AC square is equal to 2. Now taking square root both side,
टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. आता स्क्वेअर रूट घेतला तर एचं 2चा स्क्वेअर रूट निघत नाही. आता स्क्वेअर रूट म्हणजे प्लस मायनस घ्यायचं असतं. आता इथं मायनस घ्यायची नाही, प्लसच घ्यायचं. कारण काय तर लेंथ आहे, लेंथ इज नॉट निगेटिव्ह, लेंथ इज पॉझिटिव्ह. सो AC इज इक्वल टू रूट 2. इथं प्लस मायनस 2 येतं, स्क्वेअर रूट घेतली प्लस मायनस येतं, पण लेंथ असल्यामुळे आपल्याला निगेटिव्ह घेता येणार नाही. या लांबी नेहमी धन असते. AC इज इक्वल टू किती आला, रूट 2. म्हणजे लेंथ ऑफ AC इज रूट 2. वी नो द लेंथ ऑफ AC. नाउ टेक द कंपास, put the steel point at A and take the distance between the two legs. जेव्हा आपल्याला AC ची लांबी मिळाली त्यावेळेस आपल्याला काय करता येईल, आता AC एवढं कंपासच्या दोन्ही पायामध्ये AC एवढी लांबी घ्यायची. ही लेंथ घेतली आपण. ड्रॉ द आर्क सच दॅट द आर्क पासेस थ्रू द पॉइंट C and intersect द नंबर लाईन. हे अंतर AC एवढं अंतर कंपासमध्ये घेतल्यानंतर असा एक कंस काढायचा आहे की तो कंस AC मधून गेला पाहिजे आणि नंबर लाईनला टच झाला पाहिजे, छेदला पाहिजे. In this way, at which the arc intersect the number line, name this point D and the coordinate of the point D is root 2. In this way we can represent root 2 on the number line. Now next example, represent the irrational number root 6 on the number line. नंबर लाईन. आता या ठिकाणी दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला रूट 6 वर्गमुळात 6 दाखवायचं आहे. आता वर्गमुळात 6 दाखवताना अगोदर आपल्याला हे पाहायचं आहे की रूट 6 कुठं येतं. रूट 6 येतं 2 आणि 3च्या दरम्यान येणार आहे. आणि लगेच 2च्या नंतर काय होतं आपल्याला, आफ्टर 2 वी गेट रूट 5, देन रूट 6. सो फर्स्ट वी हॅव टू रिप्रेझेंट रूट 5, देन रूट 6. सुरुवाती आपल्याला रूट 5 दाखवावं लागेल, त्यानंतर रूट 6 दाखवायचं आहे. 6 वर्गमुळात 6 ही संख्या 2 आणि 3 या परिमेय संख्येच्या दरम्यान येते. पॉझिटिव्ह लाईज टू राईट ऑफ द 0. सो फर्स्ट ड्रॉ द नंबर लाईन. Number line positive, so take 0 here. Name this A. Take compass, take some distance. आता एकक अंतर सारखं येण्यासाठी कंपास घ्यायचं आहे. एवढं अंतर घ्यायचं, किती घेऊ शकता एवढं अंतर घेतलं. पुट द स्टील पॉइंट ॲट पॉइंट A. Draw arcs on the number line 1, 2, 3. कारण वर्गमुळात 6 ही 2 आणि 3च्या दरम्यान येते म्हणून 3 पर्यंत जायचं आहे. 1, 2, 3. आता रूट 6 ही 2च्या नंतर येते म्हणून या ठिकाणी 2चा, आता 1चा विचार करायचा नाही, इथं येणार आहे 2 आणि 3च्या दरम्यान. या ठिकाणी आपण पहिल्यांदा परपेंडिक्युलर काढून घेऊ. Take the compass, put the steel point at point 2 and take some distance. Draw one arc to the left, one arc to the right on the number line. Put the steel point on the arc, take some distance. Draw one arc
Put the steel point on the right hand side arc and draw the arc such that the arc intersect the first arc. उजव्या आणि डाव्या बाजूच्या कंसावर ठेवून दोन कंस काढून घ्यायचे. Draw the perpendicular हे लंब काढून घ्यायचं आहे. शो हिअर राईट अँगल, नेम दिस बी, ह्याला बी देऊ या ठिकाणी. नाउ टेक 1 unit डिस्टन्स बिटवीन द टू लेग्स. एक अंतर घ्यायचा कंपासमध्ये. पुट द स्टील पॉइंट ॲट पॉइंट टू बी अँड ड्रॉ आर्क सच दॅट द आर्क इंटरसेक्ट द परपेंडिक्युलर. ॲट विच द आर्क इंटरसेक्ट, ज्या ठिकाणी हा कंस लंबला छेदेल त्या नाव द्यायचं आहे सी. अँड ड्रॉ द सेग ए सी. ए सी हा रेषाखंड काढून घ्यायचं आहे. आता हे जे अंतर झालं इथून ओ पासून बी पर्यंतचं अंतर आहे 2 युनिट. हे 2 युनिट आहे आणि हे जे अंतर आहे हे 1 एकक आहे. इथंपर्यंतचं अंतर हे 1 एकक आहे. आता या ठिकाणी ट्रायंगल ए बी सी इज द राईट अँगल ट्रायंगल. वी नो द लेंथ ऑफ ए बी 2 युनिट्स, लेंथ ऑफ बी सी इज 1 युनिट. म्हणजे इथे या ठिकाणी बाजू ए बीची लेंथ माहिती आहे 1 एकक, बी सीची लेंथ माहिती आहे आपल्याला 1 एकक. पायथागोरस राईट अँगल ट्रायंगल आहे. पायथागोरसचा थेरम वापरून आपण ए बी सी ए सीची लांबी काढू शकतो. इन ट्रायंगल ABC, angle ABC is equal to 90 degree. Therefore, by Pythagoras theorem, hypotenuse square AC square is equal to AB square plus BC square. Put the values AB 2 unit 2 square plus BC 1 unit 1 square 2 square 4 plus 1 square 1. AC square is equal to 5. Taking square root on both sides, therefore AC is equal to √5. फक्त प्लस √5 घ्यायचा, निगेटिव्ह घ्यायचं नाही कारण लेंथ आहे AC, लेंथ आर नॉट निगेटिव्ह. सो √5, द लेंथ ऑफ AC is equal to, this is the √5. Now take the compass. Put the steel point at point A and take the distance between two legs of the compass √5, that means length of AC. Now draw the arc such that the arc passes through the point C and intersect the number line. At which the arc intersect the number line. Name this point D, and the coordinate of the point D is √5. या ठिकाणी आपण √5 दाखवलाय, आपल्याला दाखवायचं आहे √6. म्हणजे आता परत आपल्याला पॉइंट D च्या ठिकाणी परत लंब काढावा लागेल. सो टेक द कंपास अगेन. Put the steel point at point D. Take some distance, थोडं अंतर घ्यायचं आहे आणि डीच्या उजव्या आणि डाव्या बाजूला संख्या रेषेवर 2 कंस काढून घ्यायचे आहेत. फक्त कंस काढताना लक्षात ठेवायचं कंसाचे एकामध्ये गुंतागुंत होऊ नये. Put the steel point on the left hand arc. Take some distance and draw the arc. Put on the right hand arc. Draw the one arc such that the arc intersect the first arc. उजव्या आणि डाव्या बाजूच्या कंसावर ठेवून
वरच्या बाजूला 2 कंस काढून घ्यायचे. देन ड्रॉ द परपेंडिक्युलर सच दॅट द परपेंडिक्युलर पासिंग थ्रू द इंटरसेक्शन पॉइंट अँड द पॉइंट D. शो हिअर राईट अँगल. देन टेक द कंपास. परत कंपास घ्यायचा आहे. कंपासमध्ये 1 एकक एवढं अंतर घ्यायचं आहे. पुट द स्टील पॉइंट ॲट पॉइंट D. इथं ठेवून परपेंडिक्युलर एक कंस काढायचं आहे. नेम द आर्क ॲट विच द आर्क इंटरसेक्ट द परपेंडिक्युलर लाईन E and draw the segment AE. Now in triangle ADE, angle D is 90 degree. So triangle ADE is the right angle triangle. We know the length AD is root root 5, and this is 1 unit, and this is root 5. So in triangle AD, now first we have to find the length of AE. ह्याची AD ची माहिती आहे, DE ची माहिती आहे. पायथागोरसचा थेरम वापर करून आपण AE ची लेंथ काढून घेऊ. इन ट्रायंगल ADE, इन ट्रायंगल ADE, angle ADE is equal to 90 degree by Pythagoras theorem. AE square is equal to AD square plus DE square is equal to AD is equal to root 5 square plus DE is 1 unit, 1 square is equal to root 5 square is 5 plus 1 square is 1. AE square is equal to 6. Taking square root on both sides, AE is equal to root 6. That means this length of AE we get root 6. Now take the compass, put the steel point at point A, take the distance between the two legs like length AE, that is root 6. Now draw arc such that the arc passes through the point E and intersect the number line. At which the arc intersect the number line, name this point F, and the coordinate of point F is root 6. In this way we can represent root 6 on the number line. Similarly we can represent negative numbers to the left hand side of the 0 on the number line. Thank you. Okay.